आजची क्राईम स्टोरी आहे बिहारमधल्या पाटणा येथील। ही घटना 2022 मध्ये झाली होती। या घटनेमध्ये झालेला मर्डर एकदम आश्चर्यकारकपणे केला होता, कारण या मर्डरमध्ये प्रेशर कुकरचा वापर केला होता। सुरुवातीला पोलिसांना वाटले की ही केस चोरी करताना झाली असेल, नंतर जे समोर आले ते ऐकून सगळ्यांच्या पायाखालील जमीनच सरकली। नमस्कार मित्रांनो, विषय लय भारी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। हा व्हिडिओ बघण्यापूर्वी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण असेच नवनवीन व्हिडिओ रोज आपल्यासाठी घेऊन येणार आहोत। बिहारमधल्या एका छोट्या गावात करीना नावाची मुलगी राहत होती। ती एक शिक्षित तरुणी होती आणि तिच्या घरातील लोक आता तिच्यासाठी एक वेल एज्युकेटेड मुलगा लग्नासाठी बघत होते। ती दिसायलाही सुंदर होती। तिने तिथला जवळपासचा मुलगा पसंत न करता दुबईमधील एक मुलगा पसंत केला। त्या मुलाचे नाव होते जबीन। तो दुबईमध्ये चांगली नोकरी करत होता। काही दिवसांनी त्यांचे लग्न झाले। करीना ही पाटणात राहत होती। तिचा नवरा जबीन दुबईमध्ये राहत होता। यात करीनाला काही प्रॉब्लेम नव्हते। काही दिवसांनी दुबईमधून चांगले पैसे कमवून जबीनने दिल्लीमध्ये एक जॉब बघितलं आणि करीना आणि त्याची मुलगीसोबत तो दिल्लीत राहू लागला। काही दिवसांनी ईदचा दिवस आला, तेव्हा करीना तिच्या आईवडिलांच्या घरी जायचे होते, पण जबीनने तिला जाऊ दिले नाही। पुढच्या वर्षी पण हे दोघे ईद दिल्लीमध्ये साजरी करतात। जबीनने दुबईमधून चांगला पैसा कमवलेला असतो, त्यामुळे तो बिहारमध्ये पाटणात करीनाच्या आईवडिलांच्या जवळच एक घर विकत घेतो आणि पुढची ईद या घरातच साजरी करायची या हेतूने हे दोघे दिल्लीवरून पाटणाला येतात व रात्री ईदची शॉपिंग करतात। करीनाने आपल्या नवऱ्याला इम्प्रेस करण्यासाठी रात्री त्याच्या आवडती बिर्याणी केली होती। ते दोघे खूप खुश असतात, पण अचानक त्यांच्यामध्ये कोणत्या तरी कारणामुळे भांडण होतात। करीना जबीनला आपल्या जवळ झोपायला देत नाही। तो रात्री हॉलमध्ये झोपतो। सकाळी त्याच्या मुलीला जाग येते आणि ती हॉलमध्ये जाऊन बघते आणि एकदम जोरात ओरडते। हे ऐकून करीना ही हॉलमध्ये येते आणि बघते तर काय, जबीनची कोणीतरी भयानक अशी हत्या केली होती। त्याचे डोके आणि चेहरा पूर्णपणे नष्ट झाले होते आणि त्याच्यासमोर रक्ताने भरलेले प्रेशर कुकर होते। करीना आणि तिच्या मुलगीच्या रडणं ऐकून त्याची सर्व फॅमिली तिथे जमा झाली होती। थोड्या वेळाने तेथे पोलीस हजर होतात आणि झालेल्या प्रकाराबद्दल चौकशी करतात। झालेल्या घटनेबद्दल ते करीनाला विचारतात। करीना सांगते, रात्री 1 वाजता 2 चोर त्यांच्या घरात घुसतात आणि ते तिच्या गळ्यातील नेकलेस चोरतात आणि तिच्या डोक्यावर रॉडने वार करतात। मी बेशुद्ध झाले आणि सकाळी मला जाग आल्यावर मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून बघते तर हे समोर सगळे असे घडलेले होते। पोलिसांना हे सगळे पटले नाही, कारण त्यांनी चेक केलेल्यानुसार त्यांच्या घरात चोरी झाल्यासारखं काही दिसत नव्हते। त्यातच तिजोरीमधील कॅशही जशीच्या तशी होती। घरात येण्यासाठी एकच दार होते, त्यातच दरवाजा मोडलेला नव्हता, लॉकही तसेच होते। पोलिसांना कळून चुकले होते, घरातल्याच कोणीतरी दरवाजा उघडला होता। पोलिसांनी करीनाची अजून चौकशी केली, तिचा फोन चेक केला, तिची कॉल रेकॉर्डिंगही चेक केली, पण करीनाने कुणाला कॉल केला नव्हता आणि तिने दिलेल्या प्रश्नाच्या उत्तरावरून तिच्यावर संशय घेणे अवघड होते। राहिला प्रश्न घरात असणाऱ्या मुलगीबद्दल, तर तीही खूप लहान होती। ती असे काहीतरी करणे शक्य नव्हते। पोलिसांच्या डोक्यात 3 प्रश्न होते। एक म्हणजे करीनाच्या घरातील लोकांनी तिचे लग्न दुबई असणाऱ्या जबीनबरोबर का केले? दुसरा प्रश्न, दुबईतील एवढी चांगली जॉब सोडून जबीन इकडे का आला? आणि 2 ईद इकडे न येता जबीन तिसऱ्या ईदला एकदम इकडं घर विकत घेऊन का आला? पोलिसांनी आपला सगळा वेळ करीनाची चौकशी करण्यात घालवला। त्यांनी त्याची चौकशी त्याच्या मित्राजवळ केली आणि हळूहळू पोलिसांना समोर सगळे चित्र आले।
पोलिसांना हे कळले की करीना ही लहानपणी समीर नावाच्या मुलाबरोबर रिलेशनमध्ये होती. शाळेत असताना पूर्ण शाळेत ते दोघे प्रेमात होते. तसेच ते अनेक वेळा त्यांच्या टीचरला संबंध करताना सुद्धा मिळाले होते. एक वेळा वॉर्निंग देऊन त्यांनी वारंवार संबंध ठेवले होते. हे बघता त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी त्या दोघांना शाळेतून काढून टाकले होते. ही घटना सगळीकडे पसरली. या गोष्टीचा समीरला खूप त्रास झाला, कारण त्याला शिकून मोठे व्हायचे होते. हळूहळू दिवस निघून गेले, पण समीरला जॉब भेटत नव्हते. शेवटी त्याने करीनाच्या घरी जाऊन लग्नासाठी मागणी केली, पण करीनाचे घरचे वेल एज्युकेटेड होते. त्यांनी या मागणीला नकार दिला व समीरला तिथून हाकलून दिले. त्यांनी करीनाच्या लग्नासाठी स्थळ बघण्यास सुरुवात केली, पण तिच्या आणि समीरच्या संबंधामुळे त्यांना लग्नासाठी चांगला स्थळ भेटत नव्हते. म्हणून त्यांनी त्याचे स्थळ बाहेर बघायला सुरुवात केली, कारण जवळच्या किंवा इंडियामधील कोणाबरोबरही लग्न केले तर आज ना उद्या त्यांच्याबद्दल कळेल. या भीतीने त्यांनी त्याचे लग्न इंडियाबाहेर करायचे ठरवले. अशातच त्यांना दुबईमधील जबीनबद्दल कळले. त्यांनी त्यांचे लग्न करून दिले. सुरुवातीला करीना ही खूप खुश होती. तिला इथे राहायला भेटणार होते. लग्न झाल्यानंतर जबीन तिला पैसे पाठवत होता. थोड्या दिवसानंतर करीनाने आपले रंग दाखवण्यास सुरुवात केली. करीना आणि समीरने पुन्हा संबंध ठेवायला सुरुवात केली. ते दोघे जबीन इथे नसताना नवरा बायकोसारखे राहायला लागले. तिच्या मुलीलाही हे कळून चुकले. तिने ही सर्व हकीकत आपल्या वडिलांना सांगितली. जबीनची आणि करीनाची खूप भांडणे झाली. नंतर जबीनने समजूतपणाने तिला माफ केले व दुबईमधील एवढा चांगला जॉब सोडून तिच्याकडे परत आला. तिने करीनाला खुश करण्यासाठी तिला आयफोन घेऊन दिला. ते आता खूप सुखी संसार करत होते. करीनाने आता जबीनकडे घराची मागणी केली आणि आता समीर आणि त्याचे संबंधही संपले होते. तेव्हा तिने आपल्या सर्व सेव्हिंग वापरून पाटणामध्ये तिच्या आईवडिलांच्या नजीक एक घर घेतले आणि सुखी संसार जगू लागले. पोलिसांना आता या केसची सर्व कोडे सुटले होते. त्यांनी अजून चौकशी केल्यानंतर कळले की करीनाजवळ आयफोन सोडून अजून एक मोबाईल होता. त्या मोबाईलवरूनच समीर आणि हे कॉन्टॅक्ट करायचे. जबीन हा फक्त तिचा आयफोनवरील कॉल रेकॉर्डिंग चेक करायचा. त्यामुळे त्याला हे पटले होते की त्या दोघांमध्ये आता काहीसुद्धा संबंध नाही. त्यामुळेच त्याने पाटणामध्ये एक घर घेतले होते आणि तो ईदच्या आदल्या दिवशी तिथे राहायला येणार होता. करीना आणि समीरला जबीनचा खून करायचा होता. त्यांनी प्लॅन करून ईदच्या आदल्या दिवशी बिर्याणी केली होती व ते यायच्या अगोदर समीरला हॉलमध्ये लपवून ठेवले होते. बिर्याणी खाऊन झाल्यानंतर तिने जबीनशी विनाकारण भांडण केले आणि तिला बेडरूममध्ये झोपायला घेतले नाही. त्यामुळे जबीन हॉलमध्ये झोपला. झोपलेल्या अवस्थेत समीरने समोर असलेल्या कुकरने जबीनवर अतिशय निर्दयपणे वार केले. त्याने त्याचा चेहरा आणि डोके फोडून टाकले. समीर या हत्येसाठी चाकू वापरणार होता, पण करीनाने त्याला कुकरने मारायला सांगितले, कारण चाकूमुळे तो या हत्येत मिळू शकत होता. पोलिसांनी या हत्येमागील सर्व पुरावे गोळा केले आणि करीना आणि समीरला अटक केली. हे सर्व झाले, परंतु लहान असणारी मुलगी आता पूर्ण आयुष्य विना आईवडिलांच्या राहणार होती. तर कसा वाटला आजचा हा आपला व्हिडिओ? आवडला असला तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.